आमच्या दुकानामध्ये तंबाखू नावाचा प्रकार तुम्हाला भेटणार नाही. बरेच लोक सांगतात की आम्ही टोबॅको फ्री पानाचं दुकान चालवतो, आम्ही कौटुंबिक पानाचं दुकान चालवतो. पण तुम्ही टोबॅको फ्री पानाचं दुकान चालवता तर मग तुम्ही तिथे लिहा ना, तिथं आय हेट टोबॅको. मी गेली 25-26 वर्ष झाले पान व्यवसाय करतोय. सिगरेट, तंबाखू, गुटखा हे सगळं विकायचो मी. पण 2015 साली जेव्हा मला जाणवलं, दुकानात बसलेलो असताना एक फॅमिली आमच्या जवळ यायची. ती रोडच्या पलीकडे थांबायची, एक माणूस अलीकडे यायचा, एक पान घ्यायचा, परत पलीकडे जायचा. मग ते असं मनाला हीन वाटायचं की यार आपण एवढा वाईट धंदा करतोय की लोक आपल्याकडे येत नाही. पण ती वस्तुस्थिती तशी होती की आपण वाईट गोष्टी होत्या त्या विकत होतो. तर तेव्हा असं आपलं एक स्वप्न बाळगलं, टोबॅको फ्री पानाचं दुकान बनवायचं. 2016 सालापासून मी प्रयत्न चालू केला आणि 2022 साली मी त्याच्यात यशस्वी झालो. पानाच्या दुकानामध्ये जो ग्राहक आहे, मूळ गोष्टीचा ग्राहक कशाचा आहे? सिगरेटचा आहे, तंबाखूचा आहे, गुटख्याचा आहे. मग ह्या गोष्टी जर पानाच्या दुकानात तुम्ही नाही विकल्या तर काय विकू शकणार? काहीच विकू शकत नाही. सगळा व्यवसाय शून्य झाला. म्हणजे जिथं 16-17 हजार 18 हजार रुपयाचा माझा व्यवसाय होता पर डे दिवसाचा, तो साधारणतः 2022 मध्ये पर डे दिवसाचा 360 रुपये 400 रुपये व्यवसाय झाला. आतापर्यंत हे करत आलोय ना, आता कुठेतरी परमेश्वराच्या कृपेने येणार. आता आम्हाला असं वाटतं की आम्ही सक्सेस झालो. सगळ्यांनी मला काय म्हटलं माहितीये का, अरे तुझ्यावर चांगली वेळ आलेली आहे, तुला सौदागर मध्ये चान्स भेटलेला आहे कमवायचं, कमवून घे. जातोय तिथं नुसतं दुकान उघडतोय, बसतोय, 400 रुपये धंदा करतोय. एवढा धंदा होता, विकणं सगळं काय होतंय. पण मी नाही ऐकलं कुणाचं. मी म्हणलं नाही, मला जे योग्य वाटतंय ते कर. टोबॅको फ्री पानाचं दुकान चालू केलं. तर ह्याच्यामध्ये आता आपल्याकडे काय आहे लोकांना जे आपण देऊ शकतोय, की बाबा गोड पान जरी एक सोडलं तर लोक आपल्याकडे आले पाहिजे. वेगवेगळं रिसर्च केला, व्यवस्थित सगळ्या गोष्टीचं कंटेंट तयार करून आज आम्ही जवळजवळ 79 व्हरायटी पानाचं विकतोय. माझ्या दुकानामध्ये सगळे जवळजवळ जेवढे पानं आम्ही बनवतो त्याचं रॉ मटेरियल सगळं माझं घरात नाही येतं आणि ते घरात बनवणारी माझी बायको आणि माझे 2 मुलं आहेत. व्यवसाय माणूस कशासाठी करतो? तो वाढवण्यासाठी करतो. त्याचे 50-100-200 आउटलेट व्हावं, यातनं लोकांना मार्गदर्शन घडावं आणि सेवा करता करता हा व्यवसाय करतोय आम्ही.